संजना घाडी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. संजनाजी, घडलेल्या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया? ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे. अभिषेक घोसाळकर हा आमचा अत्यंत गुणी आणि युवा कार्यकर्ता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य साहेबांच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभा राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि त्याच्याबरोबर हे जे कृत्य घडलेलं आहे, म्हणजे त्या गुन्हेगाराच्या ऑफिसमध्ये बोलून लाईव्ह मध्ये गोळ्या घालण्याची जर त्याची हिंमत होते, याचा अर्थ या महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्थेला तिलांजली मिळालेली आहे. कधी कल्याणमध्ये होतंय, कधी पुण्यामध्ये होतंय, म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय का, हा प्रश्न आता आमच्यासारख्याला पडतोय. बरोबर आहे. उल्हासनगरमध्ये देखील अशीच घटना घडलेली होती. तिकडे पुणे पोलिसांसमोरही मोठं आव्हान आहे, ते म्हणजे गुंड जे ते रील्सही बनवताना दिसतात. म्हणजे नेमकं काय सुरू आहे? काय सुरू आहे, काय सुरू आहे? मला विचारायचंय खरोखर काय सुरू आहे हे. जागं झालं पाहिजे जनतेने आणि नालायक मंत्र्यांनी देखील. आता तरी लक्ष द्या. बरं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहत असतील, काय आवाहन करणार आहात तुम्ही संजनाजी? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना म्हणायचंय मला, हे जे वाजवी ढोंग चाललंय सगळ्या गोष्टीचं, ते थांबून खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्था आणि खरी कामं जनतेसाठी करा तुम्ही. आता हे ज्या पद्धतीने वातावरण निर्माण झालेलं आहे, तुमचाच आता काय बोलायचं सांगा मला. यांचाच आमदार उठून गोळ्या घालतोय, यांचाच एक आमदार उठून सांगतोय की बिनधास्त काही करा, दंगे करा, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. काय बोलायचं अशा लोकांबद्दल? हेच जर अशा पद्धतीचे निरोप मेसेज सोडणार असतील लोकांमध्ये ना, तर हे गुंड आणि पुंड का उठणार नाहीत? बरं, पण मॉरिसनं देखील गोळी तर झाडलेलीच आहे, मात्र स्वतःवरती गोळी झाडून त्यांना आपली जीवनयात्रा देखील संपवल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळतं. अशा घटनांकडे आता सर्वसामान्य नागरिकांनी काय पाहावं? कारण एका बाजूला कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान असताना सर्वसामान्य नागरिकांचं पुढे काय? कारण असा दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना सातत्यानं घडताना दिसत आहेत. संजनाजी, हा प्रश्न खरोखर आता हा बिकट बनलेला आहे आणि शासनकर्त्यांनी आता याच्याकडे उघड डोळ्याने पाहावं आणि याच्यावर काहीतरी कठोर पावलं उचलावी, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. म्हणजे आता बोलण्याची स्थिती नाही, परिस्थिती आहे. आमचा अत्यंत चांगला, निष्ठावंत आणि गुणी कार्यकर्ता आहे आमचा अभिषेक, आणि तो बरा व्हावा याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय. नक्कीच धन्यवाद संजना घाडीजी. आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्या